आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातली। कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील दरड हटवण्यामध्ये यश आलेलं आहे। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक आता सुरू झालेली आहे। मागील 3.5 तासांपासून त्या ठिकाणची वाहतूक बंद होती। आडोशी ते खंडाळा बोगद्यापर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या। मुंबई पुणे महामार्गावरील दरड हटवण्यामध्ये यश मिळालंय आणि मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक आता पुन्हा एकदा सुरळीत होती आहे। गेल्या 3.5 तासांपासून त्या ठिकाणच्या वाहतुकीला त्याचा फटका बसलेला होता। वाहतूक सुरू झाल्यानं आता प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पार पडलेली आहे। या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू तर उपाध्यक्षपदी अभिजित धेपे यांचा विजय झालेला आहे। काँग्रेस पक्षाची 3 मतं फुटल्याची चर्चा यावेळी केली जाते। दडपशाहीच्या विरोधात ही खरी निवडणूक विजय, कारण संचालकाला वाईट बोलणं, त्याच्यासोबत वर्तणूक वाईट करणं, वास्तविक पाहता या सगळ्या याच्यामध्ये खेडीमेडीनं चाललो पाहिजे। आपले लोक आपलं घेऊन सोबत घेता आलं पाहिजे। तुम्हाला तुमचे लोक सोबत वागवता येत नाही, हे दुर्दैव आहे आणि ते का बरं वागवत याचं खरं तर परीक्षा करणं फार महत्त्वाचं आहे। त्याचं चिंतन केलं पाहिजे। आपण हुकुमशाहीनं आता चालत नाही, हे या निवडणुकीनं दाखवून दिलं। पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपलेली असताना त्यात आता निधी वाटपाची भर पडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आणि यावरून विरोधकांनी निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केलाय। यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला। ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच विरोधकांचा निधी रोखलेला होता असा आरोप करताना आताच सरकार मेरिटच्या आधारे सर्वच आमदारांना निधी वाटप करत असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यामध्ये 2.5 वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, साहेब एक नवा पैसा, एक फुटकी कवडी 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही। एक नवीन पायंडा सुरू झाला। गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारावं असं माझं मत नाही आहे, पण विरोधी पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती। असं होतं की ज्यावेळेस नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर प्रश्न हाच होता की एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही आणि सत्तारूढ पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे, हा आक्रोश होता, म्हणून ती स्थगिती देण्यात आली होती। मेरिट परत्वे स्थगिती उचलली आहे। मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान 15 लोकांचे नाव देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली, इन्क्लुडिंग तुमचे काही माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात आहेत की ज्यांची स्थगिती उचलली गेली आहे। म्हणजे असं नाही आहे कितीची 150 कोटीची उचलली गेली। आमच्यासोबत राष्ट्रवादी आली आहे, पण जे लोक नाही आले त्यांनाही मिळाला। हे मी मान्य करतो की समजा आम्हाला 25 कोटी मिळाला असेल तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी 5 कोटी मिळाला असेल, 10 कोटी मिळाला असेल। राज्यामध्ये सध्या पावसानं हाहाकार माजवलेला आहे। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे शेतात पाणी शिरून शेतीचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा चंद्रपूरमध्ये तर पुरामुळे मोठं नुकसान झालंय। अनेक घरं आणि गावांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उघड्यावरती आले आहेत। यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेल्या सरकार शेतकऱ्यांना कधी मदतीचा हात पुढे करणार असा सवाल विरोधकांना विचारलाय। जे काय अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं होतं त्याची भरपाई सहित आणि आजची जी आहे ही तुटपुंजी मदत नको। शेतकऱ्यांना तुम्हीच पीक विमा 1 रुपयाचा सांगताय, आता विम्याच्या पण पॉलिसी बाबतचं निवेदन आपल्याला करावं लागणार आहे, कारण की आता वर्ष वाया गेलं शेतकऱ्यांचं। आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे, सुस्पष्ट असली पाहिजे आणि शेतकऱ्याला दिलासा देणारी असली पाहिजे आणि ती घोषणाच होता कामा नये। शेतकऱ्याला मदत मिळावी अध्यक्ष महोदय, ही मागणी आमची राहणार आहे। तलाव तातडीनं काहीतरी सिमेंट बॅग टाकून, रेती भरलेले बॅग टाकून जे फुटलेले तलाव आहेत, विदर्भामध्ये आतापर्यंत 14 तलाव फुटलेत अध्यक्ष महोदय। 14 माहिती घेतली। 14 तलाव जर मानले नाहीत
तर हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांची पिकणार नाही. भराव पडलाय, ते भराव कधी काढणार, पुन्हा नव्यानं पळे कधी भरणार. धान शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण दादा तातडीनं त्या तलावांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या, दुरुस्तीसाठी, आणि मायनस अकाउंट मधून पैसे काढायचे आदेश करा, अशी आमची विनंती आहे. अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय. तिची लवकरात लवकर सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे त्याचं सर्वेक्षण होऊन त्यांना मदत झाली पाहिजे, नंबर 1. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय, की मागच्या वेळेस सुद्धा काही महिन्यापूर्वी जेव्हा अशा पद्धतीची अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं होतं. सर्वेक्षण झालं, सर्वेक्षणचे संपूर्ण रिपोर्ट मंत्रालयात आला, पण अजून सुद्धा त्यांना अतिवृष्टी. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळेला बोलतात. थेट जाऊयात. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच संबंधित जिल्ह्याचे स्थानिक आमदार उपस्थित होते. या भेटीदरम्यान मंत्री यांनी खालील बाबी निदर्शनास त्यांच्या आणल्या गेल्या. यवतमाळमध्ये 19 ते 23 जुलैमध्ये कालावधीत जो 224.1 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती. कवठा बाजार, धनोडा, तिवसा, बेचखेड, खैरगाव, वडगाव आणि अनंतवाडी, तांडा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली. तेथे 218 लोकांना एसडीआरएफच्या 2 व स्थानिक बचाव पथकाच्या साहाय्याने बचाव कार्य करण्यात आले. अनंतवाडी, तांडा हे गाव पाण्याने वेढले गेल्याने 110 लोकांना एसडीआरएफ व जिल्हा शोध बचत पथक यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बचाव कार्यासाठी भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टरचे तैनात देखील सरकारतर्फे करण्यात आले होते. तथापि अनुकूल वातावरण नसल्याने त्याची मदत सभापती महोदय घेता आली नाही. अकोला या जिल्ह्यात देखील 19 ते 23 जुलैमध्ये 148 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील मोरणा, पूर्णा, काटेपूर्णा, विद्रुपा, गौतमी, पठार नद्यांना पूर आल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याने आगर ते उगवे रस्ता बंद झाला होता. तसेच तालुक्यातील अकोट, वणी, वारुळा, मुंडगाव रस्ता बंद झाला होता. सदर ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे एनडीआरएफचे नागपूरचे एक पथक रवाना करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने स्थानिक पथकाच्या मदतीने शोध व बचाव कार्य करून 30 लोकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. बुलढाणा या जिल्ह्यात 19 ते 23 जुलै 2023 दरम्यान कालावधीत 102.1 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील जळगाव, जामोद व संग्रामपूर या तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नदी नाल्यांना पूर आले होते. त्यावेळी जळगाव जामोद मधली सातळी, असलगाव, जळगाव जामोद मधील वॉर्ड क्रमांक 1, 2, भीमनगर या भागात मध्ये पाणी साचले होते. पूर्णा नदीला पूर आल्याने स्थानिक नदी नाल्यांचे पाणी पूर्णा नदी पात्रात घेत नसल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव या ठिकाणी पाण्यात अडकलेल्या 20 ते 25 लोकांना जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथक व एसडीआरएफच्या पथकाच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच संपूर्ण जिल्ह्याच्या 107 लोकांना या दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. वाशिम या जिल्ह्यात दिनांक 19 ते 23 जुलै दरम्यान 139.7 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे मौजे, पोहरादेवी, वसंतनगर, पोस, उमरी, बुद्रुक, उमरी, खुर्द येथील नदी नाल्यांना पूर येऊन लोकांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्याचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्याच्या असलेल्या स्थानिक बचाव दल तयारीत होती. तथापि पूर परिस्थिती निवारण्याने बचाव कार्य करण्याची आवश्यकता भासली नाही. तिथे वेगवेगळी दल जिल्ह्यात तैनात करण्यात आलेली होती. एनडीआरएफचे अकोल्याला एक दल होतं, एसडीआरएफचे यवतमाळला 2 दल होती, एक बुलढाण्याला होते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रशासनाला देखील सरकारने सूचना दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये विशेषतः धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील लोकांना, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं. या पूर परिस्थितीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ताबडतोब 4 लाख रुपयाप्रमाणे मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखील पंचनामे करून पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून जो काही खर्च येईल त्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा. बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने आजच होईल याकरता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानात पुरेसा धान्याचा पुरवठा करायचा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने 5,000 सानुग्रह देण्याची कार्यवाही सुरू करायची. पण आत्ताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला की ते 5,000 सानुग्रह
10,000 करण्याचा निर्णय आत्ताच खाली घेण्यात आला. रोगराई पसरू नये याकरता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दूषित झालेले आहे त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. तसेच गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झालेली आहे, गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पुरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले असेल त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य ताबडतोब उपलब्ध करून द्यावे. राज्यात उद्भवलेल्या या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरता बाधित नागरिकांना मदत करण्यास शासन तत्पर असून मागील पावसाळी हंगामामध्ये अतिवृष्टी, पूर, गोगलगाय व सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता 8,677 कोटी रुपये मार्च एप्रिल 2023 मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता 513 कोटी रुपये इतकी मदत देण्याकरता निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे. हे पण मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. शासनाने मागील पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता देखील विशेष बाब म्हणून 1,500 कोटी रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला. डीबीटी प्रणालीद्वारे आतापर्यंत 600 कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी यांनी संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर केली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या करता रक्कम तातडीने मंजूर करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे KYC केल्यानंतर 7 दिवसाच्या शेतकऱ्यांना बँक खात्यात थेटरित्या मदतीची रक्कम जमा होईल. चालू पावसाळी हंगामामध्ये बाधित नागरिकांना पुरेशी मदत व्हावी याकरता देखील पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे दिल्या जाणाऱ्या 5,000 रकमेमध्ये वाढ करून ती 10,000 रुपये करण्यात आलेली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबतीत दुकानांच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत आणून देणे नाही. तथापि चालू हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे दुकानाचे नुकसान झाल्यास अधिकृत दुकानाकरता नुकसानीच्या प्रमाणात 50,000 रुपये मर्यादित व अधिकृत टपरीचे नुकसान झाल्यास 10,000 रुपये मदत आणून देणे करण्यात आली. या कालावधीत भंडारा जिल्ह्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना उद्यापर्यंत मदत दिली जाईल. एकंदरीत राज्याच्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रशासन सज्ज असून बाधितांना योग्य मदत करण्याचं शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील मी या निवेदनाद्वारे देतो. सभापती महोदय, तसंच चंद्रपूर आणि इतर पण काही जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. तिथले पालकमंत्री मुनगंटीवार साहेब असतील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, ते सगळेजण तिथं लक्ष ठेवून आहेत. आजच कोल्हापूरला पण तिथले पालकमंत्री दीपक केसरकर तेही तिथं गेलेले आहेत. अशा पद्धतीनं शासनाचा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. तिथं कुठेही शेतकरी अडचणीत येता कामा नये. काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची गरज आहे, त्यांना पण दुबार पेरणीच्या करता बियाणं उपलब्ध करून देणं आणि इतर बाबतीमध्ये देखील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची स्पष्टता लक्षामध्ये घेऊन त्याला मदत करणं ह्याकरता शासन कटिबद्ध आहे. मागच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी SDRF NDRFचे नॉर्म्स हे वाढवून दिले. सभापती महोदय, मागच्या वेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपले जे NDRF SDRFचे नॉर्म्स होते त्याच्या 1.5 मदत त्या ठिकाणी केली. का तर शेतकऱ्याला किंवा ह्या बाधित लोकांना मदत झाली पाहिजे. तशाच पद्धतीनं आम्ही उद्याच सगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी पाऊस प्रचंड झालाय. सभापती महोदय, विरोधाभास असा आहे की काही ठिकाणी आत्ताच पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे सांगत होते मंगळवेढ्याचे की त्यांच्याकडे टँकरची मागणी आहे, पिण्याच्या पाण्याच्या करता टँकर नाही, त्यांच्याकडे चाऱ्यांची मागणी. अशी परिस्थिती राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये, नाशिक जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्ह्याचा विशेषतः दुष्काळी भाग अशा वेगवेगळ्या भागामध्ये आहे. त्याच्यामुळं जिथं पाऊस नाहीये तिथं ताबडतोब तिथं टँकर उपलब्ध करून देणं आणि तिथल्या अडचणी सोडवणं, अशा पद्धतीनं तिथं काम करणं. जिथं अतिवृष्टी झाली तिथं त्या अतिवृष्टीतनं शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकारने मदत करणं, अशा दुहेरी हेतूनी राज्य सरकार काम करतंय. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळेच सहकारी याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत, सतत प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत आणि सगळ्यांना स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत. कुठल्याही बाबतीमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
या बाबतीमध्ये शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत झालीच पाहिजे, हाच दृष्टिकोन ह्या सरकारचा आहे, हे निवेदनाद्वारे मी सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. ठीक आहे, धन्यवाद. आता विधेयक घेऊ आपण. 20 नंबरचं विधेयक, सन्माननीय उदयजी सामंत, प्रभारी मंत्री. सभापती महोदया, होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 से 20 क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2023 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. उद्या सकाळी या. सभापती महोदया, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2020 से 20 क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना. आणि आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. साताऱ्यामधल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालाय. सततच्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढलेली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दुपारी 4 वाजता कोयना धरणातून 1050 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. साताऱ्याहून यवतेश्वरकडे जाणारी वाहतूक आज रात्री 12 वाजेपर्यंत दोन्ही बाजूनं बंद करण्यात आलेली आहे. यवतेश्वर घाटामध्ये सांबरवाडीजवळ काही दिवसांपूर्वी दरड कोसळलेली होती. यातील एक भलामोठा दगड अजूनही यवतेश्वर घाटाच्या वरील बाजूला असल्यामुळे पर्यटकांसाठी धोकादायक स्थिती बनली होती. याविषयी सांबरवाडी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर जिल्हा प्रशासनानं आज हा भलामोठा दगड हटवण्याचं काम हाती घेतलंय. तर सकाळपासूनच पोकलेनच्या साह्यानं धोकादायक दगड हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. तर आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे मात्र सातारा या ठिकाणी देखील एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी त्या ठिकाणचा रस्ता बंद करत वर असलेला धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं. वाहतूक मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे. दुपारी 1:10 ज्यावेळेला हे संपूर्ण काम सुरू होतं त्यावेळेची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहतोय. यवतेश्वर घाटामध्ये भला मोठा दगड हटवण्याचं काम सुरू आहे. आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे पुण्याहून. कारण पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये 100 घरं धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे. बोर्डानं तिथल्या या रहिवाशांना नोटीस बजावलेली आहे. धोकादायक घरांची पडझड होऊन जीवितहानी टाळण्यासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट बोर्डानं घरांचं सर्वेक्षण केलेलं होतं. या सर्वेक्षणाअंती 100 घरं ही धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. घर रिकामं केल्यानंतर आपले हक्क जातील या भीतीनं मात्र अनेक भाडेकरू हे धोकादायक घरांमध्येच राहत असल्याचं समोर आलंय. घर मालकांना आणि भाडेकरू यांना बोलावून दुरुस्ती करून घ्या किंवा घरात कुणीही राहू नका अशा सूचना यावेळेला केल्या जात असल्याचं समोर येत आहे. याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये 100 घरं धोकादायक असल्याचं कळतंय. काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? विशाल, जसा पावसाळा आला की आपलं कुठलंही प्रशासन असेल, मग ती पालिका असेल, कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, ते एक सोपस्कार पार पाडतं की एवढ्या इमारती धोकादायक आहेत, त्यांना नोटिसा पाठवणं. पण ऍक्च्युली ते नोटिसर करून भागणार नाही. तिथे अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे. धोकादायक इमारती आहेत त्या तिथल्या भाडेकरूंना कन्व्हिन्स करून सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे. तर उपयोग असतो. नाही तर मग पुन्हा दुर्घटना घडली की हे म्हणायला मोकळे, बघा आम्ही नोटिसा पाठवले होते. तर नोटिसावर भागणार नाही. तर जे जे धोकादायक इमारती आहेत, म्हणजे नुसतं कॅन्टोन्मेंट नाही तर पुण्यात सगळीकडे जिथं कुठं वाडे असेल, जुने पडके, सगळे पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. ते भाडेकरू जागेचा हक्क जाईल म्हणून सोडत नाहीत. हे सगळे प्रशासनाने आता जागवून नोटिसा न पाठवता. नक्कीच चंद्रकांत, आपण ज्या प्रकारे म्हणताय की नुसतं नोटीस बजावून होणार नाही, तर त्या ठिकाणी योग्य रीतीनं हा प्रश्न मार्गी लावण्याचं प्रशासनानं मनावरती घेणं गरजेचं आहे. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.